नागपूर येथील पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 7 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास पोलीस पथक नियमित गस्त घालत असताना एका स्कूटरवरून संशयास्पद रीतीने फिरणाऱ्या 3 व्यक्तींना अडवण्यात आले। पोलिसांच्या पथकाने त्यांची कसून झडती घेतली असता त्यांच्याकडून 2 घातक चाकू जप्त करण्यात आले। अधिक चौकशी दरम्यान ती स्कूटर देखील चोरीची असल्याचं उघडकीस आलंय। ताब्यात घेतलेल्या तिघांपैकी एक जण विधी संघर्षग्रस्त बालक असल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी पारडी पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले असून ते कोणत्याही गंभीर गुन्ह्याच्या बेतात होते का या दृष्टीने पुढील तपास सुरू आहे। 7/8/2026 रोजी रात्रीच्या वेळेस रात्रगस्त कामे पोलीस स्टेशन पारडीचे हद्दीत आपले पोलीस स्टाफ पेट्रोलिंग करत होता। त्यामध्ये शैलेश कुंभलकर आणि योगेश बोरेकर, निखिल मोहिते असे पेट्रोलिंग करत असताना तसेच रेकॉर्डरचे आरोपी चेक करत असताना त्यांना एका स्कूटरवर 3 व्यक्ती दिसून आले। त्यांनी संशयित असल्या त्यांचं वर्तणूक संशयित वाटल्यामुळे त्यांना थांबवून त्यांची आम्ही झडती घेतली असतात। त्यामध्ये त्यांच्याकडे 2 चाकू मिळून आले। या 3 पैकी एक विधी संघर्ष बालक आहे आणि 2 मोठे आरोपी आहेत। त्यामध्ये त्यांनी जे स्कूटर होते वापरले होते त्या स्कूटरची पाहणी केली, चेक केले असता ही स्कूटरसुद्धा त्यांच्याजवळ चोरीची होती आणि ही स्कूटर भांडेवाडी येथे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये हवी होती त्यांना। तर ती स्कूटर पण यांच्याकडून जप्त करण्यात आली आहे आणि सध्या आरोपी आपल्या ताब्यात आहेत। आरोपीचे कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि सदरचे स्कूटर बाबतीत पोलीस स्टेशन भांडेवाडीला कळवण्यात आले आहे। सदरचा मुद्देमाल हा जवळपास 70,000 रुपयाचा आहे। स्कूटरची किंमत आहे त्यामध्ये आणि चाकू आहेत 2। या आरोपींवर आता आपण त्यांचे रेकॉर्ड आपल्या पोलीस स्टेशनला आणि शेजारच्या पोलीस स्टेशनला चेक करत आहोत आणि त्यांच्यावर जर पहिलेही गुन्हे असतील तर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करतात। ACP साहेब आहे, DCP साहेब आहे आणि CP साहेबांपर्यंत सर्वांना माहिती आहे। CP साहेबांचे स्पष्ट निर्देश आहे की गुन्हेगारांवर कुठल्याही प्रकारचे गुन्हेगारांना कुठल्याही प्रकारचे सूट मिळणार नाही। कोणीही गुन्हे केलेले तिथे चालणार नाही। कोणतेही सराईत गुन्हेगार यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल।